यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कास्तकार बांधवांचं यवतमाळ अपडेटमध्ये मी पंढरी फाटे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो। मागच्या 4-5 दिवसापासून आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि काल असा प्रसंग घडला की त्या ठिकाणी बाभुळगावमध्ये नांदुरा बुद्रुक या शिवारामध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव कळंब बाभुळगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्रीमान अशोक उईके पाहणी करण्याकरता आले होते। बेंबळा प्रकल्पामुळे त्या भागातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ही सगळी तरुण शेतकरी काही वडीलधारी शेतकरी आहेत, यांनी सन्माननीय अशोक उईके यांना आडून खऱ्या अर्थानं जाब विचारला। नेमका काय प्रसंग घडला होता तो काल उईके साहेब आमच्या विभागाचे आमदार आणि आदिवासी विकास मंत्री हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता आले होते आणि त्यांचा तो दौराच होता, कारण 31 तारखेला असा महाभयंकर असा पूर होऊन गेला आणि तो निसर्गाने नाही केला, तो मानवनिर्मित पूर झाला। कारण निसर्गाचा लोकांना मान्य असते, त्याच्या हातात कोणाच्या काही हातात नाही। परंतु जेव्हा मानवनिर्मित एखादा पूर केल्या जाते आणि मुद्दाम घडवून आणून त्या शेतकऱ्यांचं नुकसान होते, तेव्हा ती गोष्ट फार मोठी जिव्हारी लागते। आणि आमच्या इथे बेंबळा धरण झालं, आज जवळपास 18 वर्ष झाले। त्याच्यापूर्वी आमच्या गावात पुरं येत होते, आमच्या भागात पुरं येत होते, नदी जेव्हा होती तेव्हा। परंतु जेव्हापासून बेंबळा धरण झालं, प्रकल्प झाला, तेव्हापासून पाणी अडवल्या जात होतं आणि जर जास्तही पाणी त्याच्यामध्ये जमा झालं तर नियोजनबद्ध रीतीने ते सोडल्या जात होतं। म्हणजे फक्त जे काही नदीचं पात्र आहे त्या पात्रामधून ते पाणी वाहत पुढे गेलं पाहिजे, असा शासनाचा नियमच आहे की आजूबाजूच्या शेतकऱ्याला नुकसान होऊ नये। परंतु दिनांक 31 रोजी रात्रीच्या वेळी काहीही पूर्व सूचना न देता अचानक रात्री सकाळी 4 वाजता आणि त्या धरणाचे एकदम 20च्या 20 गेट उघडून दिले। मला सांगा, 1 दिवसापूर्वी ते धरण फक्त 40% भरल्याचं पेपरमधून आम्हाला समजत होतं आणि रात्रीतून एकाएकी काय यांचं 100% धरण भरलं का की यांना 20च्या 20 गेट उघडा लागले। त्याच वेळी त्यांनी जर समजा जसं 20 गेट 7-8 घंटे उघडले असतील तर 10 गेट त्यांनी जर दिवसभरही उघडे ठेवले असते तर तेवढं नुकसान होत नव्हतं। त्या 10 गेट मधून हळूहळू पाणी निघत होतं आणि जात होतं। परंतु याला मूर्खासारखं हे काम केलं, काही विचार नाही, आव नाही, काही यांचे नियम आहे का नाही हे कळायला नाही। 18 वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती झाली, कारण धरण जेव्हापासून झालं तेव्हापासून आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी धरण म्हणजे पाणी आलं नाही आणि एवढं पाणी सोडलं नाही। 2008 पासून समजा हे पाणी 94 पासून 50 इतका पूर मोठा आलाच नाही मोठा। 2008 पासून आमचं पाणी अडवलं धरणात, तेव्हापासून एवढं मोठं कधी आलं नाही। आणि मग रात्रीतून आल्यामुळे काय झालं, यावर्षी कसं आहे तुम्हाला माहिती आहे, एक तर पहिले पाऊसच नाही आला, 2-3दा लोकांना पेरण्या करावं लागल्या, 3 वेळा त्यामध्ये सोयाबीनचं बियाणं खराब निघालं, त्याच्यामुळे 2 वेळा पेरण्या करावं लागल्या, वरून पाणी येत नव्हता। आणि म्हणून कालपर्यंत म्हणजे 31-30 तारखेपर्यंत सुद्धा आमच्या ज्यांच्याजवळ पाण्याची सोय आहे त्यांना स्प्रिंकलर पाईपनी पाणी द्यायचं काम होतं आणि त्याच्यामुळे सर्वांचे स्प्रिंकलर सेट असतील, पाईप असेल, मोटर असेल, शेतामध्येच होतं। कोणाकोणाचे प्रत्येक शेतात, आता कसं शेत लांब असलं तर माणूस तिथं एखादं खोपड घरात छोटस बांधून त्याच्यात नेण्याची अडचण असते पावसाळ्यात, तिथं ठेवून देते। परंतु हे जर दिवसाची गोष्ट झाली असती तर लोकांनी आपापले पाईप उचलून ठेवले असते। आता येत आहे बा पाऊस, पाणी माहीत पडलं असतं, तर ते काहीच नाही। रात्री झोपेत असल्यावर एकदम 4 वाजतापासून सुरू झालं आणि सकाळी लोक जेव्हा उठले आणि तेव्हा पाहते तर काय, त्या नदी पात्राच्या जवळपास 700-800 फूट इकडे आणि 700-800 फूट इकडे नदी पात्राच्या दोन्हीकडे, आणि एवढं मोठं पाणी जसं काय पूर्ण 1000-1500 फुटाचं नदीचं पात्र होऊन गेलं। काही दिसत नव्हतं, समुद्रासारखं दिसत होतं, काही अंत दिसत नव्हता, जसं काही आकाश दिसते तसं आम्हाला पाणी दिसत होतं। आणि त्याच्यामुळे सकाळी उठले तर गावात पाणी आलं, जे काठावरचे घर आहेत त्या काठावर गावात पाणी आलं, घरात पाणी घुसायला सुरुवात झाली। आणि त्यांनी जर अजून 1 तास गेट बंद केले नसते तर गावातलं 25% अजून घरामध्ये पाणी गेलं असतं, लोकांचे संसार उघड्यावर आलेले असते। आणि हे मानव निर्मित झालेलं आहे, हे निसर्गाचं नाही आहे। एकर जमीन आहे साधारणतः, जेव्हा हजारो एकर जमीन आहे, हजारो एकर जमीन आहे,
म्हणजे नदीच्या दोन्ही काठाकडे. तुम्ही हा एक प्रश्न उपस्थित केला होता की शेवटी मग रब्बीमध्ये आणि समर सीझन मध्ये उन्हाळ्यात पाणी इरिगेशन साठी पण उपलब्ध होत नाही. आता बघा, या वर्षी एल निनो आहे, सगळे बोंबलत आहे, सगळे सांगत आहे, हवामान तज्ञ सांगत आहे. असं आहे आणि एवढं मोठं जमा झालेलं पाणी यांनी विनाकारण सोडून दिलं. म्हणजे जे पाणी शेतकऱ्याला पुढे कामात येत होतं रब्बीसाठी, उन्हाळीसाठी, ते आता सोडून दिलं. आता एल निनो पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पुन्हा पुढे पाऊस जास्त येणार नाही. मंत्री अशोक उईके काय म्हणाले मग मंत्री- चौकशी काय करू, कोणावरती चौकशी करू? ही खरं असं आहे की याच्यामध्ये शासनाची किंवा सरकारची चूक आहे असं आमचं म्हणणं नाही. याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे. परंतु त्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणं हे तर सरकारचंच काम आहे. आणि म्हणून हे अशा कोणत्या गोष्टी असतील, या मोठे मोठे कार्यकारी अभियंता, बेंबळा धरणाचे कार्यकारी अभियंता काय म्हणते माहित आहे का? जर ते 20 गेट सोडले नसते तर धरण फुटलं असतं. मला सांगा, एका दिवसाच्या पावसाने जर यांचं धरण फुटते तर हे धरण यांनी बांधलं कसं आणि कशासाठी बांधलं? मग जर यांना काहीतरी मनाला लाज तरी वाटली का की धरण फुटते हा शब्द वापरण्याची? अहो, धरण फुटल्यावर किती मोठा हाहाकार माजेल, आणि तो अभियंता, कार्यकारी अभियंता असून असे शब्द वापरते. त्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे प्रशासनाने की असे अधिकारी आता हे विचार नाही, अशा लोकांची नोकरी गेली पाहिजे. यांना पहिले सस्पेंडच केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे. अहो, त्यांना अनुभवच नाही. कार्यकारी अभियंत्याचं नाही माहित नाव. डाके साहेब आहे म्हणते. बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आहे. बेंबळा प्रकल्प आता आर्थिक नुकसानीचा मोबदला वगैरे काही शासनाची मिळायला पाहिजे. शासनाची काय ताकद आहे किती द्यायची? अहो, हे लाखो रुपयाचं प्रत्येकाचं नुकसान झालं. कोणाची 5-6 एकर असेल, कोणाची 10 एकर असेल, कोणाची किती असेल जमीन, आणि त्याची तेवढी मोठी उत्पन्नाची भरपाई तर होऊ शकत नाही. आता पुढच्या वर्षभर यांनी काय खायचं? मला सांगा, ज्याच्या भरोशावर शेतीच्या भरोशावर त्याचा उदरनिर्वाह होता, 5 वर्ष आमचं हे आहे, कर्ज आहे, आणि त्यांनी काय खायचं कसं? अशोक उईकेंनी पक्षाच्या माध्यमातून फंडिंग द्यायला पाहिजे तुम्हाला, किंवा सरकारच्या माध्यमातून तात्काळ फंडिंग तर द्यायला पाहिजे होता. पण त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आज कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेट मध्ये मी प्रश्न उपस्थित करतो आणि विशेष बाब मधून याकरता आपण जास्तीत जास्त मोबदला करतो. बरं, या धरणाची पुन्हा एक बाजू मी मला सांगतो. हे धरण 2008 मध्ये झालं. त्याच्या आधी कॅनालसाठी सुद्धा आमच्या जमिनी घेतल्या. अरे, आज करोडो रुपये किंमत आहे, करोडो रुपये किमतीच्या जमिनी आहे, आणि मातीमोल भावाने घेतल्या. आणि आम्हाला काय दाखवलंय? अशा तुमच्या शेतातून कॅनाल जातील, तुमच्या शेतात पाणी येईल, ते पाणी तुमच्या शेताला मिळेल. परंतु अक्षरशः आज 18 वर्ष झाले त्या कॅनालमध्ये तर पाणी असते, परंतु ते पाणी कॅनाल एवढे खोल आहे की तिथून आम्ही शेताला सुद्धा घेऊ शकत नाही. बरं, घ्यायचे कसं, उचलायचं कसं ते पाणी? त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन असली तर मोटर पंप लावतील, तर इलेक्ट्रिक लाईनही नाही तिथे. मग ते पाणी त्या कॅनाल मधून सुटते आणि सरळ पुन्हा नदीत जाऊन वाया जाते. या धरणाचा उद्देश काय? शेतकऱ्याला पाणी देण्याचा उद्देश, शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्याचा उद्देश जे काय आहे. तर मग तो जर उद्देशच सफल होत नसेल तर या धरणाचा उपयोग काय? हा पांढरा हत्ती पोसणं झालं. आणि त्या काळात यांनी करोडो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून हे धरण बांधलं असेल, याच्याशिवाय तर यांनी केलं नाही. आणि म्हणून मग आज ही परिस्थिती जेव्हा येते तेव्हा यांनी विचार करायला पाहिजे की शेतकऱ्याचं काय. एवढं मोठं आमचे 30-40 गावं त्यामध्ये उठले, वाताहत झाली, पैसा थोडा थोडा भेटला, त्यांना जमिनी सुद्धा नाही भेटल्या, कारण तेवढ्या पैशात जमिनी कुठे मिळतील त्यांना? शेतकरी भूमिहीन करून टाकले, आणि नुसते काँग्रेसचे जंगल तयार झाले, घरं बांधले, लोक राहायला लागले, पण त्यांचा उदरनिर्वाह काय? फार भयानक परिस्थिती झाली या धरणामुळे, आणि त्या धरणाचाच आज विचार करण्याची गरज आहे. म्हणून याच्या पुढे असे मोठे मोठे धरणच बांधू नये शासनाने, छोटे छोटे बंधारे बांधून पाणी पुरवठा करता आला तर करा, गाव तिथे जलपुरवठा केलं तर चालेल. मित्रांनो, अशी मागणी एकंदर शेतकऱ्यांची आहे. अशोक उईके याच्यावरती आता काय निर्णय घेतात त्याच्यावरती खूप डिपेंड आहे. आणि जर हे सगळं काही शेतकऱ्यांच्या बाजूने सॅटिस्फॅक्टरी झालं नाही तर यवतमाळ मधल्या शेतकऱ्यांवरती खूप मोठ्या ताकदीचं संकट येईल, यामध्ये कुठलीही शंका नाहीये. थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट, शेतकरी चळवळ.